मुंबईला स्लम फ्री करण्याच्या संदर्भात अनेक लोकांनी वल्गना केल्या, पण आपण बघा पहिल्यांदा आमच्या सरकारमध्ये याची सुरुवात झालेली आहे। धारावी सारखी देशातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आता रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे आणि 7 वर्षांमध्ये धारावीतल्या 10 लाख लोकांना त्यांच्या हक्काच्या घरामध्ये आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत आणि सोबत त्या ठिकाणचे जे कारीगर आहेत त्यांना त्याच ठिकाणी चांगली कारिगिरी करण्याकरता कारखाने देखील उपलब्ध करून देणार आहोत। 2 लाख लोकांचा रोजगाराचा प्रश्न हा त्याच ठिकाणी सोडवण्याचं काम हे सरकार करणार आहे। कारण हे सरकार धनदांडग्यांचा विचार करत नाही, बिल्डर धार्जिणा विचार करत नाही। बिल्डरांच्या आम्ही विरोधात नाही, बिल्डरांची देखील आवश्यकता आहे, ते आमचे पार्टनर आहेत, पण आमच्या नजरेसमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो शेवटचा माणूस सांगितलेला आहे त्याचाच विचार डोळ्यासमोर असल्यामुळे त्याच्या विचाराने आणि त्याच्या भल्याकरता हे सरकार काम करते आहे आणि म्हणूनच मुंबई बदलण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही करून दाखवलं आहे। आणि म्हणून आज आमच्या विरोधात जे लोक वल्गना करतात, शिंदे साहेब त्यांना आपण विचारलं पाहिजे, त्यांनी एक प्रकल्प दाखवावा, एक या अख्ख्या मुंबईमध्ये त्यांच्या काळात त्यांनी केलेला एक प्रकल्प दाखवावा, ते काहीच करू शकले नाहीत। केवळ येतात, भाषण ठोकतात आणि त्या ठिकाणी निघून जातात। अरे भाषणाने जर पोट भरलं असतं तर या मुंबईमध्ये कोणीच उपाशी राहिला नसता। भाषणाने पोट भरत नाही, विकासानं पोट भरतं, विकासानं रोजगार निर्माण होतो, विकासानं लोकांच्या हाताला काम मिळतं, घर मिळालं तर त्या ठिकाणी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होतं आणि ते करण्याचं काम या महाराष्ट्राचं आमचं सरकार, तुम्ही जी निवडून दिलेली ही त्रिमूर्ती आहे, आम्ही तिघं आणि आमचे सहकारी या ठिकाणी हे काम करतो। आणि म्हणून आज या निमित्ताने ही जी नवीन सुरुवात झाली आहे, आम्ही इथे थांबणार नाही आहोत। मला कल्पना आहे काही भागामध्ये कोर्ट केस वगैरे चालली आहे, काही काळजी करू नका। शिंदे साहेब, मी आणि अजित दादा त्यातनही मार्ग काढू आणि संपूर्ण विकास हा लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करू। कोणालाही विकासापासनं आणि घरापासनं आम्ही वंचित होऊ देणार नाही, हा विश्वास मी व्यक्त करतो।